जय गुरुदेव मित्रांनो, मूलाधार चक्र हे पहिले चक्र आहे. शरीरातील रहस्यमय 7 चक्रांपैकी मूलाधार चक्र हे पहिले चक्र आहे. या चक्रात इंग्रजीमध्ये पेल्विक प्लेक्स असे म्हणतात. हे चक्र सर्व चक्रांना आधारभूत असल्यामुळे यास आधार चक्र असे म्हटले आहे. तसेच सर्व शरीरास आधारभूत अशा शक्तीचे वास्तव्य या ठिकाणी आहे, म्हणून यास मूलाधार हे सार्थ नामाभिधान दिले आहे. शरीरातील रचनेकडे पाहिले असता शरीराकडील रचनेकडे पाहिले तर आपणास दिसून येईल की ही हाडामासाची रक्त मल मूत्र इत्यादिकाने युक्त देहाच्या आकाराची पिशवी करण्यात येऊन त्यात सर्व अवयव योग्य ठिकाणी सुव्यवस्थितपणे भरण्यात आले आहेत. शेवटी पिशवीचे तोंड बंद ज्याप्रमाणे पिशवून टाकतात त्याचप्रमाणे मोठ्या चतुराईने स्वयंप्रभूने या देहचर्माच्या पिशवीचे तोंड बाहेरून न दिसेल अशा गृहभागी शिवून टाकले आहे. या भागास शिवण म्हणतात. ही शिवण गुद्वार व मूत्र इंद्रिय यांच्या मध्यावर आहे. लक्षपूर्वक पाहिल्यास दिसून येईल शिवण नीट दुर्मळून उत्तम प्रकारे घट्ट घातली आहे. ही इतकी एका रेषेप्रमाणे दिसती. शरीरातील शिवण जी म्हणतात ती ही होय. आधार प्रथम चक्र चतुर्दल स्थान आधार चतुर्दल युक्त आधार चक्र गुद्धस्थानी आहे. येथे अपान वायू नांदतो व सप्तचक्रापैकी मंगळवार असून सप्तमोक्षीपुरीपैकी मायापुरी आहे. या चक्रास व श स आणि श ही 4 दले म्हणजे पाकळ्या आहेत. यासच मातृका बीजे म्हणतात. या स्थानी नाग हा उपवायू ढेकर उत्पन्न करतो व तेथे गणेश देवता असून या चक्राचा रक्तवर्ण आहे. गुरुकृपेने ज्यांना अतींद्रिय ज्ञान प्राप्त झाले असेल त्यांनाच ध्यानाच्या वेळी लाल रंगाचे चक्र फिरताना चक्रकार दिसेल. येथे अजपाजप 600 हा 1 घटिका अर्थात 40 पळास सिद्ध होतो. स्वादिष्टान चक्र हे आमच्या शरीरातील दुसरे चक्र आहे. स्वादिष्टान चक्रात प्रचंड ऊर्जा निर्माण करण्याची शक्ती आहे. स्वादिष्टान चक्राला इंग्रजीमध्ये एरोटिक प्लेक्स असे म्हणतात. हे स्वादिष्टान चक्र मूत्रेंद्रियाच्या ठिकाणी आहे. या चक्रास ब भ म य र ल ही 6 दळे अर्थात 6 पाकळ्या आहेत. यासच मातृका बीजे म्हणतात. या चक्राच्या ठाई सप्तवारापैकी बुधवार असून सप्तमोक्षपुरीपैकी कांचनपुरी आहे व रजोगुणी ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न करणारा असल्यामुळे व स्त्रीची योनी ही माया देवता मानली आहे. येथे धनंजय हा उपवायू शब्द उत्पत्ती करतो व या चक्राचा वर्ण पीत म्हणजे पिवळा आहे. गुरुकृपेने ज्यांना अतींद्रिय ज्ञान प्राप्त झाले असेल त्यांनाच ध्यानाच्या वेळी पिवळ्या रंगाचे चक्र फिरताना दिसेल. अरे कधी कधी या शरीरामध्ये पिवळ्या रंगाच्या लाटाकार लहरी दिसतात. या स्थानी अजपाजप 6000 हा 16 घटिका 40 पळात होतो. आमच्या शरीरातील रहस्यमय तिसरे चक्र म्हणजे मणिपूर चक्र आहे. या चक्रास इंग्रजीमध्ये सोलर प्लेक्स असे म्हणतात. हे मणिपूर नावाचे चक्र नाभीस्थानी आहे. यालाच नाभी कमल म्हणतात. हेच आत्म्याचे स्थान आहे. येथे आत्मा राहतो. हे चक्र सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. सूर्याचा उदय झाला म्हणजे
गगनात जसा सर्वत्र प्रकाश पडतो त्याचप्रमाणे नाभिस्थानात असलेली कुंडलिनी शक्ती जागृत झाली म्हणजे आत्मरवीचा प्रकाश शरीरात सर्वत्र पडतो। या चक्रास ड ढ न त थ द ध न प आणि फ ही 10 दले आहेत, अर्थात 10 पाकळ्या आहेत। यासच मातृका बीजे म्हणतात। येथे समान वायू आहे व याशिवाय कृक्कल उपवायू असून हा सृणा तृणा शिंक उत्पन्न करतो। येथूनच परावाणीचा उद्भव होतो। या चक्राची देवता सत्वगुणी विष्णू असून मोक्षदायक सप्तपुरीपैकी अवंतीपुरी व सप्तवारापैकी गुरुवार आहे। गुरुकृपेने कुंडलिनी शक्ती जागृत होते। या चक्राचा वर्ण निळा असून अजपाजप 6000 हा 6 गट्टिका अर्थात 40 पळास होतो। येथे ओमची आकार मातृका आहे। नाभिस्थानी त्राटक दृष्टी स्थिर करून सोहम जप केल्यास कुंडलिनी शक्ती ही अगदी सहज जागृत होते। अनहर्त चक्र हे शरीराचं 4थं चक्र आहे। या अनहर्त चक्राला इंग्रजीमध्ये कार्डियक प्लेक्स हे नाव आहे असे म्हणतात। अनुहर्त नावाचे चक्र हृदयाच्या ठिकाणी आहे। यालाच हृदय कमल हृदय छाती असे म्हणतात। येथे प्राणाचे व मनाचे ऐक्य होते। अरे चित्ताच्या एकाग्रतेने प्राणाचा व मनाचा लय होऊ लागला म्हणजे अतींद्रिय ज्ञान प्रगट होऊन किंकिणी चिंकिणी घंटानाद विनानाद टाळनाद मृदंगनाद शंखनाद वेणुनाद भेरीनाद मेघनाद वगैरे दशनाद पृथक पृथक व मंत्र मंद ऐकू येतात। यालाच अनहर्त किंवा अनुहर्त ध्वनी असे म्हणतात। या चक्रास क ख ग ड ड च छ ज आणि झ त्र ट आणि ठ ही 12 दले म्हणजे 12 पाकळ्या आहेत। यासच मातृका बीजे म्हणतात। येथे प्राणवायू राहतो व याशिवाय देवदत्त हा उपवायू येथे असून तो जांभई व निद्रा आणण्याचे काम करीतो। येथे पशंती वाणी असून तमोगुणी महेश ही देवता आहे व सप्तवारापैकी शुक्रवार सप्तमोक्षपुरीपैकी मथुरापुरी आहे। या चक्राचा वर्ण ढवळा अत्यंत तेजस्वी असून तो ज्योतिकार आहे। ज्याने गुरुकृपा संपादन केले असेल त्यालाच ध्यानाच्या वेळी दिसतो। या स्थानी सलोकता मुक्ती असून अजपाजप 6000 16 घटिका 40 पळास होतो। तेथे ओमची उकार मातृका आहे। आकार उकार मकार अशा ज्या मातृका आमच्या या शरीरामध्ये आहेत तसेच मन नावाचं चक्र हृदयकंठाच्या ठिकाणी मनाचे स्थान आहे। हृदय आणि कंठाच्याच ठिकाणी मनाचे स्थान आहे। तेथेच हे मन नावाचं चक्र आहे। हे मनचक्र हृदयाच्या वर पश्चिम भागास असून या चक्रास अष्टदले म्हणजे 8 पाकळ्या आहेत। मन जागृत अवस्थेमध्ये असताना ह्या चक्रामध्ये एकसारखे भ्रमण करीत असते। त्यावेळी कोणकोणत्या वृत्ती उठतात व त्या येण्याप्रमाणे पूर्व पाकळीचा वर्ण ज्यावेळेस मन जागृत अवस्थेत आहेत आणि ते ज्यावेळेस उचंबळतं पहिल्या पाकळीचा वर्ण तो पांढरा आहे। येथे मनाने संचार केला असता धैर्य औदार्य धर्मबुद्धी यशोलाभ ह्या वृत्ती उठतात। अज्ञेय पाकळीचा वर्ण रक्तवर्ण आहे। तेथे मनाने संचार केला असता प्रमाद उद्वेग आलस्य निद्रा ह्या वृत्ती उठतात। दक्षिण पाकळीचा वर्ण काळा आहे। तेथे मनाने संचार केला असता द्वेष क्रोध दुष्टबुद्धी या वृत्ती उठतात। नैकत्य पाकळीचा वर्ण निळा आहे। येथे मनाने संचार केला असता संसार आसक्ती वित्त
स्त्री पुत्राधिकात अत्यंत प्रेम ह्या वृत्ती उठतात. पश्चिम पाकळीचा वर्ण धूम्र कपिल वर्ण आहे. तेथे मनाने संचार केला असता अज्ञानानंद, हास्य क्रीडा, विनोदानंद ह्या सुखमय वृत्ती उठतात. वायव्य पाकळीचा वर्ण श्याम म्हणजे काळा सावळा आहे. तेथे मनाने संचार केला असता तीर्थयात्रा, सत्संग ह्या वृत्ती उठतात. उत्तर पाकळीचा वर्ण पिवळा आहे. तेथे मनाने संचार केला असता लैंगिक भोगाधिकात प्रीती ह्या वृत्ती उठतात. ईशान्य पाकळीचा वर्ण गौर आहे. तेथे मनाने संचार केला असता गुरुकृपा, क्षमा, शांती, ज्ञान, कीर्तन, श्रवण या वृत्ती उठतात. साधकांनी वरील वृत्तीचे उतक पुतक प्रकार एकाग्र चित्तपूर्वक अनुभवावे आणि प्रत्यक्षदर्शी ओळखावे. यालाच स्वआत्मा अनुभव असे म्हणतात. मग स्वआत्मा अनुभव अर्थात सोमचा नित्य जप केल्यास ह्या सगळ्या वृत्ती आपल्याला बघाव्यास मिळतात. विशुद्ध चक्र हे शरीराचे 5वे चक्र आहे. या चक्रास इंग्रजीमध्ये सर्वाइकल प्लेक्स असे म्हणतात. हे विशुद्ध नावाचे चक्र कंठाच्या ठिकाणी आहे. या चक्रास अ, आ, ई, ई, उ, उ, कृ, कृ, लु, लु, ए, ए, ओ, औ, अम, हा ही 16 दळे आहेत. आणि या 16 दळेने युक्त असलेलं हे चक्र यास विशुद्ध चक्र असे म्हणतात. यासच मातृका बीजेही म्हणतात. या चक्राच्या ठाई सप्तवारापैकी शनिवार असून मोक्षदायक सप्तपुरीपैकी द्वारकापुरी आहे. याशिवाय या स्थानी समीपता मुक्ती व जीव दैवत असून उदान वायू कूर्म उपवायू आहे. तेथे डोळे उघडझापीचे कार्य करतो व तेथेच मध्यमवाणी आहे. या चक्राचा वर्ण धूम्र असून तो गुरुकृपेने ध्यानाच्या वेळी दिसतो. या स्थानी अजपाजप 1000 हा 2 घटिका 16 पळात होतो. येथे ओमची मकार मातृका आहे. आज्ञा उर्फ अग्निचक्र, आज्ञा उर्फ अग्निचक्र या चक्रास इंग्रजीत ऑप्टिक थर्मस असे म्हणतात. हे चक्र दोन्ही भुवयाच्या मध्यभागी आहे. या चक्रास ह, क्ष ही 2 दले आहेत. यासच मातृका बीजे म्हणतात. या चक्राचे दैवत साक्षात शिव आहे. या चक्राचे दैवत साक्षात शिव आहे व सप्तवारापैकी रविवार रवी तुल्य असून या चक्राचा वर्ण स्फटिका सारखा दिव्य तेजोमय आहे. याचा अनुभव गुरुकृपेने ध्यानाच्या वेळी येतो. येथे स्वरूपता मुक्ती असून सप्तमोक्षपुरीपैकी काशीपुरी आहे. मग इडा ही गंगा बोलीजे, पिंगला यमुना नदी, सुषुष्मा सरस्वती आणि प्रयाग 10वे ज्वारी जाणीजे. या त्रिवेणी संगमावर काशी क्षेत्र आहे. या क्षेत्रात शिवशक्ती नांदतात व तेथेच शुद्ध सप्तगुणी मूळ माया महाशक्तीचे वास्तव्य आहे. या चक्रस्थानाला त्रिकूट म्हणतात. येथे ओमची अर्ध मातृका असून अजपाजप 1000 हा 2 घटिका 47 पळात होतो. 2 घटिका 47 पळात होतो. शरीराचं महत्व आणि शेवटचं जे चक्र आहे याला सहस्त्रदळ चक्र म्हणतात. हे आमच्या शरीरातलं 7वं चक्र आहे. सहस्त्रदळ हे चक्र मस्तक स्थानात आहे. या चक्रास 1000 दले 1000 पाकळ्या असून हे चक्र एकसारखे अखंड फिरत आहे. यालाच ब्रह्मरंध्र 10वे द्वार असे म्हणतात. 10वे द्वारी अंगुष्ठ प्राणाची महातेजोमय दिव्य सोहम ब्रह्मज्योत प्रगट होऊन ज्योतिर्ब्रह्माचा पूर्ण साक्षात्कार होतो व उन्मतीचा पूर्ण भोग मिळतो. या चक्राचा वर्ण चिन्मय, या चक्राचा वर्ण चिन्मय आहे. चिन्मय म्हणजे अनेक प्रकारची चित्र विचित्र विशाल रूपे दिसू लागतात. या स्थानी सप्तवारापैकी सोमवार असून मोक्षदायक सप्तपुरीपैकी अयोध्यापुरी सायुज्य मुक्ती आहे. आणि ओमची पंचम मातृका 0 असून
ळ ज्ञ ही 2 मातृका बीजे आहेत. येथे अजपाजप 1002 घटिका 47 फळात होतो. येथे निर्गुण सोम ज्योतिर्ब्रह्म परमात्म्याचे आत्म्याचे म्हणजेच आत्मज्योतीचे दर्शन होते. आज्ञाचक्र व सहस्त्रधाळ चक्र हे दोन्ही चक्रे अगदी एकमेकास लागून आहेत. विशेष अंतर नाही. या स्थळाला बीजस्थान अमरपूर, अमरपुरी, निरंजनपूर, अतिकारंद्य, ज्ञानदेय, भ्रमरगुंफा, परमपद, मोक्षपद, कैवल्य मुक्ती, परमहंस असेही म्हणतात. सहस्त्रदळ चक्रस्थान नाना ध्वनी नावार्ण, सहस्त्रदळ चक्रस्थान नाना ध्वनी नावर्ण, जप सहस्त्र प्रमाण सोमबीज तेथे असे. सोमबीज अजपा एकाग्रतेचा मार्ग सोपा, हाची सर्वेश्वर जानपा, ज्योतिर्ब्रह्म साक्षात्काराचा. सोम ज्योतिर्ब्रह्म दिनकर स्वयं दिव्य ज्योतिरूप अहर्निशी असे. अखंड या शरीरात रहस्यमय शरीरामध्ये जर आम्ही अखंड सोमचा जप केला तर आमच्या शरीरातले हे सप्तचक्र जागृत होतात. अर्थात आमच्या शरीरातील कुंडलिनी शक्ती जागृत होती आणि कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याच्या नंतर आमच्या शरीरात भव्य दिव्य असा साक्षात्कार आम्हाला याच जन्मामध्ये बघावयास मिळतो. नरजन्म येऊन नरा, या नरजन्मात येऊन नारायण व्हायचं की या नरजन्माचं मात्र करायचं हे प्रत्येकाच्या हातात असतं. म्हणून सोम आत्मचिंतन करणारा हा कधीही अमरपुरीला जातो, यमपुरीला तो जात नाही. म्हणून प्रत्येकाने या जीवनाचं सार्थक करण्यासाठी सोम 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 असं आत्मचिंतन करावं आणि हे आत्मचिंतन केल्यास मनुष्य निश्चित रूपाने मोक्ष प्राप्तीत जातो. जय गुरुदेव मित्रांनो.